बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून। वारवाडी तथा नारायणगाव या गावात प्रतिशिर्डी व्हावी यासाठी नेहमी उराशी स्वप्न बाळगणारे थोर साई भक्त व ओम साई सेवा मंडळाचे अध्यक्ष विनायक नाना बाबूराव रसाळ यांनी आपले वडील स्वर्गीय बाबूराव महादेव रसाळ यांच्या स्मरणार्थ 11 गुंठे जागा साई मंदिरासाठी विनामोबदला दान दिली आहे। या साई मंदिराचे काम प्रगतीपथावर असून मंदिराच्या काही भागाचे बांधकाम चालू असताना मंदिरातील महाद्वाराच्या चौकटीचे पूजन नारायणगाव येथील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या पत्रकारांच्या हस्ते आज मंत्रोच्चारात व मोठ्या भक्तिभावात पार पडले। या प्रसंगी ओम साई सेवा मंडळाचे अध्यक्ष विनायक रसाळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला उद्योजक संजय वारुळे, सुजित खैरे, सदानंद खैरे, बाळासाहेब मुंडे, सचिन दरेकर, वैभव मुथा, शिवाजी बोराडे, अनिकेत गाडवे, सुनील गोंधळी, हरिओम ब्रह्मे, अनिल दिवटे, सुदीप कसाबे, कुमार गायकवाड, राहुल खेबडे, श्रीकांत वायाळ, शेखर मामा वारुळे, धनंजय मातडे, सुनील इचके, कुमार खंडाळकर, रुपेश वाजगे, सचिन संते, संदीप शिंदे, संजय फुलसुंदर, किशोर खैरे, राजेंद्र संते, संदीप गांधी, शरद कदम, श्री जादेकर बाबा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। श्री साईबाबा मंदिरासाठी सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च येणार असून यावेळी पत्रकार बांधवांच्या वतीने मंदिरासाठी देणगी देण्यात आली। तसेच ज्या दानशूर व्यक्तींनी देणग्या दिल्या आहेत त्यांचीही नावे जाहीर करण्यात आली। याप्रसंगी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे व त्यांच्या पत्नी समृद्धी वाजगे, तसेच पत्रकार रवींद्र कोल्हे, सचिन कांकरिया, रायचंद शिंदे, अतुल कांकरिया, संजय थोरवे, अमर भागवत, सचिन डेरे, अशफाक पटेल, मंगेश रत्नाकर, तीर्थराज जोशी या पत्रकारांच्या हस्ते मंदिराच्या महाद्वाराचे पूजन व माध्यान्ह आरती करण्यात आली। यावेळी किरण वाजगे, रायचंद शिंदे, हरिओम ब्रह्मे यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल दिवटे यांनी केले तर भाऊ श्रीवत यांनी आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव।